सिस्टमिक स्टॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आसावरी बापट आहे. सिस्टम इंजिनिअरिंग सिरीजचा हा 18वा भाग आहे. आज आपण बल्कहेड पॅटर्न समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मदत होईल. डिझाईन करताना एका फेल होणाऱ्या सर्व्हिसमुळे संपूर्ण प्लॅटफॉर्म कोलमडू नये हे दाखवणं गरजेचे असते. आपण रिसोर्स आणि सर्व्हिस आयसोलेशन हे दोन मार्ग पाहू. थ्रेड पूल्स मर्यादित ठेवून सिस्टम कशी सुरक्षित ठेवायची हे यामुळे तुम्हाला स्पष्ट करता येईल. सुरुवात करूया टायटॅनिक इफेक्टने. जिथे रिसोर्स आयसोलेशन नीट नसेल तर एक छोटा स्लो सबसिस्टम संपूर्ण प्लॅटफॉर्म बुडवू शकतो. म्हणूनच आपण बल्कहेड पॅटर्न समजून घेऊ, जो रिसोर्सेसचे भाग करून बिघाड एका मर्यादेत ठेवतो. आपण थ्रेड पूल्स, कनेक्शन पूल्स आणि डेडिकेटेड सर्व्हिस हार्डवेअर अशा 3 आयसोलेशन स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत. यामुळे सिस्टम पूर्ण बंद न पडता डिग्रेडेड मोडमध्ये कशी चालू राहते हे तुम्हाला समजेल. सोबतच बल्कहेड्स आणि सर्किट ब्रेकर्सची तुलना करून कोणता टूल कधी वापरायचा हे आपण ठरवू. आपण यातील आव्हानांवरही चर्चा करू, जसे की चुकीच्या आयसोलेशनमुळे रिसोर्सेस वाया जाणे. हायस्केल सिस्टम्सच्या इंटरव्ह्यूमध्ये अशाच बारकाव्यांवर प्रश्न विचारले जातात. शेवटी क्रिटिकल पाथ ओळखून संकटाच्या वेळी प्लॅटफॉर्म कसा सुरक्षित ठेवायचा हे तुम्हाला स्पष्ट होईल. हे सगळं आपल्याला का हवंय ते एका उदाहरणावरून समजून घेऊया. समजा एका मोठ्या फ्लॅश सेल दरम्यान तुमचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू आहे. सगळं काही सुरळीत चाललंय, पण गिफ्ट रॅपिंगसाठीची एक जुनी थर्ड पार्टी सर्व्हिस अचानक लॅग होऊ लागते. तुमचं मेन ॲप्लिकेशन या सर्व्हिसच्या रिस्पॉन्सची वाट पाहत असल्यामुळे प्रत्येक कस्टमरची रिक्वेस्ट हँग व्हायला लागते. इथे मुख्य अडचण अशी आहे की या वेटिंग रिक्वेस्ट मौल्यवान वर्कर थ्रेड्स अडकवून ठेवतात. यालाच थ्रेड एक्झॉशन म्हणतात, जिथे की स्लो सर्व्हिस पूल धले सगळे थ्रेड संपवून टाकते. यामुळे कस्टमर्सना साधी प्रॉडक्ट सर्च किंवा चेकआउट करणंही अशक्य होतं. एका साध्या फीचरमुळे पूर्ण बिझनेस ठप्प होण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. इंटरव्ह्यूअर्सना ही सिच्युएशन खूप आवडते, कारण यावरून तुम्हाला समजतंय का हे कळतं की प्रॉब्लेम फक्त त्या स्लो सर्व्हिसमध्ये नसून तुमच्या आर्किटेक्चरमधील बाउंड्रीच्या अभावात आहे. एका छोट्या गळतीमुळे पूर्ण जहाज बुडण्यापासून तुम्हाला वाचवायचंय. बल्कहेड पॅटर्नचे नाव जहाजाच्या हद्दीतील फिजिकल पार्टिशन्सवरून पडले आहे. जर जहाजाचा एक भाग फुटला तर फक्त तो कप्पा भरतो, पण बाकीचे कोरडे राहतात आणि जहाज तरंगत राहते. सॉफ्टवेअर आर्किटेक्चरमध्ये हे रिसोर्सेसचे विभाजन करून काम करते, जेणेकरून एक फेल झालेला घटक सर्व काही वापरून टाकू शकणार नाही. महत्त्वाचे म्हणजे हे डिझाईनद्वारे फॉल्ट टॉलरन्स तयार करते. प्रत्येक सर्व्हिस परफेक्ट बनवण्याऐवजी गोष्टी बिघडतील हे स्वीकारून त्याचा परिणाम मर्यादित करण्यावर लक्ष दिले जाते. अनेकदा डेव्हलपर्सना वाटते की फक्त टाइमआउट्स पुरेसे आहेत, पण तसे नाही. स्लो डिपेंडन्सीमुळे टाइमआउट सुरू होण्यापूर्वीच थ्रेड पूल सॅच्युरेट होऊ शकतो. बल्कहेड्स वापरून तुम्ही मायक्रो सर्व्हिसेसमध्ये स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आणता. हे सिस्टीमला फ्रॅजाईलऐवजी लवचिक आणि रेझिलियंट बनवते. या आयसोलेशन स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी तुम्हाला थ्रेड, कनेक्शन आणि फिजिकल अशा 3 लेव्हल्सचा विचार करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सिस्टममधला अडथळा नेहमीच स्पष्ट नसतो. तो सीपीयू, डेटाबेस हँडल्स किंवा नेटवर्क बँडविड्थसुद्धा असू शकतो. इंटरव्ह्यूमध्ये हे नक्की सांगा की तुम्ही सगळीकडे एकच बल्कहेड वापरू शकत नाही. ज्या रिसोर्सवर ताण आहे त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त थ्रेड्स वेगळे केले पण डेटाबेस कनेक्शन्स एकाच पूलमध्ये असतील तर एखादी स्लो क्वेरी संपूर्ण सिस्टम ठप्प करू शकते. यालाच आपण रिसोर्स लिकेज म्हणतो, जिथे तुमची बाउंड्री कमकुवत ठरते. आयसोलेशनमुळे कॉम्प्लेक्सिटी आणि रिसोर्सचा वापर वाढू शकतो. त्यामुळे हे ट्रेड ऑफ्स कसे हाताळायचे ते आपण पाहू. योग्य वेळी योग्य स्ट्रॅटेजी निवडणं हेच एका ज्युनियर डेव्हलपरला खऱ्या सिस्टम्स आर्किटेक्टपासून वेगळं करतं. चला टायटॅनिक इफेक्टबद्दल बोलूया, कारण सिस्टम डिझाईनसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. टायटॅनिकवरचे कप्पे वरपर्यंत नव्हते, त्यामुळे एका भागात पाणी भरल्यावर ते दुसऱ्या भागात सांडत गेले. इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा आपण ग्लोबल थ्रेड पूल किंवा सिंगल डेटाबेससारखे शेअर्ड रिसोर्सेस वापरतो तेव्हा असंच घडतं. इथे महत्त्वाचं म्हणजे हा बिघाड एका जागी थांबत नाही, तो पसरतो. जेव्हा एका सबसिस्टममध्ये लॅटन्सी वाढते तेव्हा ती साखळी प्रक्रिया सुरू होऊन सर्व रिसोर्सेस संपवते आणि अख्खा प्लॅटफॉर्म बंद पडतो. एका छोट्या बिनमहत्त्वाच्या भागामुळे संपूर्ण सिस्टम ठप्प होते. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये नॉयझी नेबर किंवा कॅस्केडिंग फेल्युअर कसं रोखायचा असं विचारलं तर या इफेक्टचा संदर्भ द्या. यामुळे तुम्हाला शेअर्ड फेटचा धोका समजतोय हे सिद्ध होईल. तुम्हाला असे वॉटरटाईट कप्पे डिझाईन करता आले पाहिजेत की ज्यामुळे रिव्ह्यू सर्व्हिस डाऊन झाली तरी चेकआउट सर्व्हिसवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.
टेक्निकली बल्क हेड्स रिसोर्स पार्टिशनिंगद्वारे काम करतात. म्हणजे आपण सिस्टमला ठराविक कॅप्स असलेल्या वेगळ्या पूल्समध्ये विभागतो. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड मॉडेलऐवजी, जिथे कोणतीही रिक्वेस्ट कोणतेही रिसोर्स वापरू शकते, आपण विशिष्ट वर्कलोडसाठी रिसोर्सेस आधीच राखून ठेवतो. महत्त्वाचे म्हणजे यामुळे एखादी सर्व्हिस किती नुकसान करू शकते यावर एक प्रेडिक्टेबल मर्यादा येते. उदाहरणार्थ, सर्च सर्व्हिसला 40 थ्रेड्स आणि चेकआउटला 60 थ्रेड्स दिले तर सर्च ट्रॅफिक वाढल्यामुळे चेकआउटसाठी लागणारे रिसोर्सेस कमी पडणार नाहीत. पण हे लिमिट्स चुकीचे ठरवण्याचा मोठा धोका असतो. जर पार्टिशन्स खूप लहान असतील तर सिस्टम रिकामी असूनही तुम्ही चांगलं ट्रॅफिक रिजेक्ट कराल. म्हणूनच यासाठी ट्रॅफिक पॅटर्न्सची सखोल समज हवी. इंटरव्ह्यूमध्ये सांगा की बल्क हेड्स म्हणजे फक्त लिमिट्स लावणे नसून ते एक विचारपूर्वक केलेलं रिसोर्स मॅनेजमेंट आहे. थ्रेड पूल आयसोलेशन ही पद्धत वापरण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. यात आपण वेगवेगळ्या डाऊनस्ट्रीम सर्व्हिसेससाठी स्वतंत्र थ्रेड पूल्स तयार करतो. याचा मुख्य फायदा असा की जर सर्व्हिस ए स्लो झाली किंवा हँग झाली तर फक्त तिचाच थ्रेड पूल संपेल. सर्व्हिस बीचा पूल सुरक्षित राहिल्यामुळे सिस्टम इतर रिक्वेस्ट्स व्यवस्थित हाताळू शकेल. जर तुम्ही एकच ग्लोबल पूल वापरला तर एका खराब सर्व्हिसमुळे संपूर्ण सिस्टम ठप्प होऊ शकते. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही हिस्ट्रिक्स किंवा रेझिलियन्स 4J सारख्या लायब्ररीजचा उल्लेख नक्की करा. पण लक्षात ठेवा, जास्त थ्रेड पूल्समुळे कॉन्टेक्स्ट स्विचिंग आणि मेमरीवर ताण येतो. थोडक्यात आपण परफॉर्मन्सची थोडी तडजोड करून सिस्टमची रिलायबिलिटी वाढवतोय, जे डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्समध्ये नेहमीच फायद्याचे ठरते. आता आपण तितक्याच महत्त्वाच्या कनेक्शन पूल आयसोलेशनबद्दल बोलूया. हे ठराविक मॉड्यूल्ससाठी डेटाबेस किंवा API कनेक्शन्सची संख्या मर्यादित करून काम करते. समजा तुमच्याकडे 100 कनेक्शन्स आहेत आणि एका रिपोर्टिंग क्वेरीमध्ये बग असल्यामुळे ती रन व्हायला 30 सेकंद लागतात. अशावेळी रिपोर्टिंगचा लोड वाढल्यास ते सर्व कनेक्शन्स वापरून टाकेल. मुख्य अडचण अशी की एकदा काही कनेक्शन संपले की तुमची महत्त्वाची लॉग इन सर्व्हिससुद्धा डेटाबेसशी संपर्क साधू शकणार नाही. यामुळे एका कमी महत्त्वाच्या कामामुळे संपूर्ण डेटाबेस लॉकआउट होऊ शकतो. हे टाळण्यासाठी रिपोर्टिंग मॉड्यूलला फक्त 5 कनेक्शन्सची मर्यादा द्या. यामुळे स्लो क्वेरीज त्यांच्यापुरत्याच मर्यादित राहतील. इंटरव्ह्यूमध्ये हे सांगताना रिसोर्स साईट प्रोटेक्शनवर भर द्या. तुम्ही फक्त कॉलरलाच नाही तर एकाच अग्रेसिव्ह कन्झ्युमरमुळे डाऊनस्ट्रीम रिसोर्सवर ताण येऊ नये म्हणून त्याचे संरक्षण करत आहात. मर्यादित रिसोर्सेस मॅनेज करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जर लॉजिकल आयसोलेशन पुरेसे नसेल तर आपण डेडिकेटेड रिसोर्सेस वापरून सर्व्हिस आयसोलेशनकडे वळतो. यामध्ये सर्व्हिसेसना वेगवेगळ्या हार्डवेअर, कंटेनर्स किंवा क्लस्टर्सवर फिजिकली वेगळे केले जाते. याचा मुख्य फायदा म्हणजे यामुळे एक भक्कम बाउंड्री मिळते. एका नोडवरील CPU किंवा मेमरी स्पाइक्सचा दुसऱ्या नोडच्या परफॉर्मन्सवर अजिबात परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही पेमेंट प्रोसेसिंगसाठी स्वतंत्र क्लस्टर वापरू शकता, जेणेकरून रेकमेंडेशन इंजिनमधील मेमरी लीकमुळे पेमेंट स्लो होणार नाही. यामुळे नॉइझी नेबर ही समस्या टाळता येते, जिथे एकाच मशीनवरील हेवी प्रोसेस इतर सर्वांचे रिसोर्सेस वापरून टाकते. अर्थात यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आणि ऑपरेशनल गुंतागुंत वाढते. इंटरव्ह्यूमध्ये सर्वात क्रिटिकल पाथ्स ओळखूनच या निर्णयाचे समर्थन करा. प्रत्येक गोष्ट फिजिकली आयसोलेट करायची नसते, फक्त तेच भाग करायचे जे फेल होणे परवडणारे नाही. कोअर बिझनेस लॉजिकची अवेलेबिलिटी टिकवण्यासाठी बजेटचा हा स्ट्रॅटेजिक वापर आहे. बल्कहेड्स वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे डिग्रेडेड मोड सुरू करून सिस्टम पूर्णपणे ठप्प होण्यापासून वाचवणे. यामुळे एखादा बिघाड झाला तरी तो एका मर्यादित भागापुरताच राहतो. महत्त्वाचे म्हणजे काही फीचर्स तात्पुरते बंद असले तरी सिस्टम ग्राहकांना सेवा देत राहते. उदाहरणार्थ, जर युजर प्रोफाईल सर्व्हिस डाऊन असेल तर कदाचित युजरला स्वतःचा फोटो दिसणार नाही, पण तो कार्टमधील वस्तू नक्कीच खरेदी करू शकेल. यालाच आपण ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणतो. बल्कहेड्सशिवाय तुमची सिस्टम एकतर पूर्ण चालू असते किंवा पूर्ण बंद. इंटरव्ह्यूअर्सना नेमका हाच दृष्टिकोन हवा असतो. संकटाच्या वेळी सर्व फीचर्स देण्यापेक्षा मुख्य कामाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. रिसोर्सेस वेगळे करून तुम्ही संपूर्ण शरीर वाचवण्यासाठी एका अवयवाचा त्याग करत आहात. रिलायबिलिटीसाठी हा एक प्रगत दृष्टिकोन आहे, कारण 500 एरर देणाऱ्या पूर्णपणे बंद सिस्टमपेक्षा थोडीफार चालणारी सिस्टम युजरसाठी केव्हाही चांगलीच असते. बल्कहेड आणि सर्किट ब्रेकरमध्ये गोंधळ होऊ शकतो, पण त्यांचे उद्देश वेगळे आहेत. बल्कहेड आधीच रिसोर्सेस राखून ठेवून मर्यादा घालते, तर सर्किट ब्रेकर एखादी सर्व्हिस फेल झाल्यावर तिथे जाणारी रिक्वेस्ट थांबवते. सोप्या भाषेत, बल्कहेड हा एक प्रोॲक्टिव्ह स्ट्रक्चरल बचाव आहे, तर सर्किट ब्रेकर हा रिॲक्टिव्ह स्वरूपाचा आहे.
उत्तम रिझल्टसाठी हे दोन्ही एकत्र वापरणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त सर्किट ब्रेकरवर अवलंबून असाल आणि तो वेळेत ट्रिप झाला नाही तर तुमच्या सिस्टीमचे थ्रेड्स संपून जाऊ शकतात. अशावेळी बल्कहेड सुरुवातीचे नुकसान मर्यादित ठेवते. इंटरव्ह्यूमध्ये हे दोन्ही पॅटर्न एकमेकांना कसे पूरक ठरतात हे सांगणं तुमच्या ज्ञानाची खोली दर्शवते. बल्कहेड इतर सर्व्हिसेससाठी कपॅसिटी शिल्लक ठेवते, तर सर्किट ब्रेकर फेल झालेल्या सर्व्हिसवर वेळ वाया घालवणं थांबवते. या दुहेरी संरक्षणामुळे तुमची सिस्टीम अधिक सुरक्षित होते. आता आपण यातील मुख्य अडचण म्हणजे रिसोर्स युटिलायझेशनबद्दल बोलूया. बल्कहेड्स रिसोर्सेस राखून ठेवतात, ज्यामुळे काही प्रमाणात नासाडी होणे अटळ आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस बी साठी राखीव रिसोर्सेस सर्व्हिस ए वापरू शकत नाही. मग सर्व्हिस बी पूर्णपणे रिकामी का असेना? कदाचित सर्व्हिस ए लिमिट संपल्यामुळे स्ट्रगल करत असेल आणि दुसरीकडे 10 थ्रेड्स रिकामे पडले असतील. हाय रेझिलियन्सी आणि मॅक्सिमम इफिशियन्सी यातील हा एक क्लासिक ट्रेड ऑफ आहे. यात ओव्हर प्रोव्हिजनिंगचा धोका असतो, जिथे फक्त आयसोलेशन टिकवण्यासाठी तुम्ही रिकाम्या हार्डवेअरचे पैसे भरता. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये हा खर्च मान्य करणं गरजेचं आहे. सरळ सगळीकडे बल्कहेड्स वापरा असे म्हणू नका. त्याऐवजी तुम्ही वापर मॉनिटर करून लिमिट्स कशा ट्यून कराल हे सांगा. 100% युटिलायझेशन हे ध्येय नसून उलट तो एक धोका आहे हे एका सिनियर इंजिनियरला माहीत असते. स्पाइक्स आणि फेल्युअर्सपासून वाचण्यासाठी आपण मुद्दाम सिस्टममध्ये थोडी मोकळी जागा ठेवतो. योग्य बॅलन्स साधणे हेच महत्त्वाचे आहे. इंटरव्ह्यूमध्ये बल्कहेड्सबद्दल बोलणे म्हणजे तुमच्या आर्किटेक्चरल मॅच्युरिटीची चाचणीच असते. सुरुवातीला सिस्टममधील क्रिटिकल पाथ्स आणि शेअर्ड रिसोर्सेस ओळखा. तुम्ही ब्लास्ट रेडियसचा विचार करत आहात हे इंटरव्ह्यूअरला दिसू द्या. उत्तम उत्तरासाठी 3 पायऱ्या वापरा. पहिली, कोणते सर्व्हिसेस फेल होऊ शकतात किंवा स्लो आहेत ते ओळखा. दुसरी, ते कोणते रिसोर्सेस शेअर करतात ते ठरवा. आणि तिसरी, त्यांना वेगळे करण्यासाठी बल्कहेड बाउंड्रीज लावा. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही फॉल्ट टॉलरन्सचा प्रोॲक्टिव्ह विचार करू शकता हे यातून सिद्ध होते. प्रत्येक छोट्या घटकाला आयसोलेट करण्याचा सल्ला देणे ही एक मोठी चूक ठरू शकते, कारण यामुळे सिस्टीम मॅनेज करणे कठीण होईल. तुम्हाला फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. मुख्यत्वे मनी मेकिंग पाथ सुरक्षित करण्यावर भर द्या. बल्कहेड्सचे रिजेक्शन रेट्स मॉनिटर करण्याबद्दल बोललात तर तुम्हाला ऑपरेशनल बाजूही समजते हे स्पष्ट होईल. तुमची सिस्टीम केवळ फंक्शनल नसून प्रोडक्शनमधील गोंधळातही टेकून राहणं इतकी रेझिलियंट आहे हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे. बल्कहेड पॅटर्नमुळे एका नाजूक मोनोलिथिक रिसोर्स पूलचे रूपांतर लवचिक आणि विभागलेल्या सिस्टीममध्ये कसे होते हे आपण पाहिले. थ्रेड पूल्स, कनेक्शन पूल्स आणि डेडिकेटेड सर्व्हिस क्लस्टर्स अशा 3 श्रेणींमध्ये रिसोर्सेस वेगळे करून तुम्ही एक प्रकारे फायरवॉलच तयार करता, ज्यामुळे एखादा बिघाड संपूर्ण प्लॅटफॉर्मवर पसरत नाही. सिस्टीम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये यातील मुख्य तडजोड स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण सिस्टीमची उपलब्धता टिकवण्यासाठी तुम्ही काही सर्व्हिसेसच्या रिसोर्स वापरावर जाणीवपूर्वक मर्यादा घालता. यामुळे दुय्यम सर्व्हिसमध्ये समस्या असली तरी महत्त्वाचे फीचर्स सुरू राहतात. हे सर्व फेल्युअर कंटेनमेंटबद्दल आहे. जेव्हा तुम्ही टोटल आउटेज टाळण्यासाठी काही रिसोर्सेस रिकामे ठेवण्याचे कारण सांगता, तेव्हा तुम्ही खऱ्या जगात टिकणाऱ्या सिस्टीम्स कशा बनवायच्या हे तुम्हाला नीट समजले आहे हे सिद्ध होते. बल्कहेड पॅटर्नबद्दल आज इतकंच. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये बिझनेसची महत्त्वाची फंक्शन्स आयसोलेट करून तुम्ही सिस्टम कशी सुरक्षित ठेवाल हे दाखवणं गरजेचं आहे. जेव्हा रेझिलियन्सबद्दल विचारलं जाईल तेव्हा थ्रेड किंवा कनेक्शन पूल्सचं पार्टिशनिंग कसं एका स्लो सर्व्हिसला पूर्ण प्लॅटफॉर्म डाऊन करण्यापासून वाचवतं हे नक्की सांगा. रिसोर्स एफिशियन्सीपेक्षा सिस्टम सेफ्टीला महत्त्व देणारा हा एक क्लासिक ट्रेड ऑफ आहे. बॉटलनेक्स ओळखून सर्व्हिसेसमध्ये स्पष्ट बाउंड्रीज आखता येतात हे त्यांना पटवून द्या. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण ट्रॅफिक प्रोटेक्शन पॅटर्न्स आणि रेट लिमिटिंग पाहू. हॅपी डिझायनिंग आणि शुभेच्छा.